नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, आज मी माझी स्वतः लिहिलेली एक पोस्ट तुम्हाला ऐकवते. सभ्यतेच्या मर्यादा. भले आपण कितीही ट्रान्सपरंट लाईफ जगत असू दे किंवा मनमोकळे बोलत असू दे, तरीही समोरच्याने आपल्याला किती प्रश्न विचारायचे यालाही एक मर्यादा असते. ही मर्यादा म्हणजेच सभ्यतेची मर्यादा. ही मर्यादा सर्वांशी ठेवली पाहिजे, सर्व वयोगटाबरोबर. कोणी आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून वाटेल ते प्रश्न विचारायचे आणि मोठी व्यक्ती आहे म्हणून दबकून राहायचं नसतं. एका मागोमाग एक प्रश्न व्यक्तीला विचारून हैराण करणं तर अजिबात बरोबर नाही. ते अगदीच असभ्यतेचं वाटतं. मग लोक तुम्हाला टाळू लागतात. कुणाचं मूल नोकरीला लागलं की लगेचच समोरून प्रश्न असतात, मग लग्न कधी करताय? असं शक्य असतं का? आणि तेही आत्ताची पिढी लगेच लग्न करणार? आपण ग्रॅज्युएट झाल्याबरोबर बोहल्यावर उभे असायचे. आपली हिंमतच नव्हती नाही म्हणायची. मुलांना त्यांचं ठरवू दे ना. त्यांना लग्न कधी करायचं आहे का लग्न करायचंच नाही आहे. नोकरी लागल्या लागल्या लग्न करणं इतकं सोपं असतं का हो? काही गोष्टी असतात ज्याची पूर्तता व्हायची असते. त्यांना आपल्या लग्नासाठी निदान अर्धा खर्च तरी करता आला पाहिजे. मी सरळ उत्तर देते, अजून त्या गोष्टीचा अजिबात विचार केलेला नाही. मग फुकटचे सल्ले सुरू होतात. मग आपण एका कानाने ऐकायचं आणि आपल्या दुसऱ्या कानाला सांगायचं, तिकडून तिकडे टाकून दे रे. पर्सनल प्रश्नाचं तर काही विचारूच नका. आणि मग अशा प्रश्नांना तिरकस उत्तर दिल्यावर समोरची व्यक्ती आपल्याला उद्धट असं लेबल लावून मोकळे होतात. आपण मनातल्या मनात म्हणायचं, सेम टू यू. कुठल्या चांगल्या ठिकाणचे फोटो पोस्ट केले तर ते फोटो चांगले आहेत ही कॉम्प्लिमेंट देणं दूर असतं. कुठे गेली होतीस? कुणासोबत गेली होतीस? अत्यंत असभ्यपणा. आणि आपण जर बोललो का, तर परत गोड लेबल लावतात हां अशी माणसं. नाही, तू खुश असायला हवी ना म्हणून विचारलं. अरे माझ्या खुशीचं मी बघेन. माझ्या नशिबात खुशी असेल तर ती कुठूनही येईल. एखादी व्यक्ती मी बाहेर जाऊन येते सांगते तर लगेच प्रश्न, कुणीकडे? कुठे? आपण जुन्या चालीरीतीची माणसं. आपल्याला मुळात कुठे हा शब्द डोक्यात जातो. लहानपणी आपले पालक आपल्याला ओरडायचे, कुठे म्हणायचं नाही, कुणीकडे विचारायचं. या गोष्टीवरून लहानपणी एवढा मार खाल्लाय ना मी, आयुष्यात कुणाला कुठे विचारत नाही मी. कधीतरी अत्यंत जवळची व्यक्ती आहे, काहीतरी खास काम असेल म्हणून घाई गडबडीत आपण असलो ना तरी त्या व्यक्तीचा आपण फोन उचलतो आणि सांगतो की मी जरा घाईत आहे. तरीही ती व्यक्ती फोनवरचं बोलणं कंटिन्यू करते. काय बोलायचं? काय मग लेक भरपूर कमवत असेल, जरा त्यालाच विचारा ना. सून बघितली की नाही? बघितली की पहिली तुलाच सांगेन. लेक पैसे देतो ना? नाही देत. तुम्ही देणार का? घर किती छान ठेवलंय, आता बंगला घे. फ्लॅटचं उरलेलं कर्ज फेडणार का? नवीन खरेदी काही केली नाही? नाही केली. तू काही देणार का? अगं किती जाड झाली, तुमच्या घरी येऊन खाते का मी? किती बारीक झाली, जिममध्ये पैसे देऊन लोक बारीक होत नाहीत. रात्री किती लवकर नेट ऑफ करते. दिवसभर मी इतकं नेट वापरते की ते संपूनच जातं. आता भरपूर फिरून यायचं, बाहेरच्या देशात जायचं. अगं बाई, इथे संपूर्ण भारत नाही बघितला, बाहेर जाऊन करू काय? मंडळी, प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असतं. तरी आपण निव्वळ समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून सरळ उत्तर देतो. बरोबर? अशा माणसांमुळे मी हळूहळू माझ्या आयुष्यातली माणसंच कमी करू लागले आहे. माझं सर्कल मी छोटं करू लागले. मला ज्यांच्यासोबत राहून आनंद मिळतो अशा व्यक्तींनाच मी माझ्या सर्कलमध्ये ठेवते. एक गोष्टींची उत्तरं देत आपण या वयाला आलो आहोत. अजून किती उत्तरं देणार आणि किती जणांना आणि का? किती स्वतःला एक्सप्लेन करायचं?
माणसं वाईट नसतील, पण आपली शांतीची रिक्वायरमेंट मात्र फार गरजेची आहे. जिथे आपल्याला कोणी जज करत नाही, जिथे आपल्यावर प्रश्नांचा भडीमार होत नसतो, आपुलकी, रिस्पेक्ट, विश्वास असतो ना, तिथेच मन थांबतं. आपण पैशाने श्रीमंत नसलं तरी चालेल, पण वर्तनाने मात्र श्रीमंत हवेत. बरोबर? थँक यू.